विद्यार्थी मित्रांनो, काल आपण नोज वर्सेस आईजचा अभ्यास करतो आहे. कालपासून तिसरा आज आपला हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काळजीपूर्वक अभ्यास करा. आज आपण कवितेच्या ॲप्रिसिएशनचा अभ्यास करणार आहोत. कवितेचं ॲप्रिसिएशन करताना आपण कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते नीट लक्ष द्या. नंबर 1, अबाउट द पोएम, अबाउट पोएट अँड अबाउट टायटल ऑफ द पोएम. म्हणजे कवितेबद्दल, कवीबद्दल आणि त्या शीर्षकाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. दुसरा मुद्दा आपला असेल थीम ऑफ द पोएम. काय म्हणायचं आहे कवीला, याचा थीम काय, याच्याबद्दल आपण काम करणार आहोत. तिसरा मुद्दा आपला असेल पोएटिक डिव्हायसेस, अलंकार कोणते वापरलेले आहेत, फिगर ऑफ स्पीच ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर याची लँग्वेज कशी आहे, भाषा कशी आहे आणि याचा टोन, याची स्टाईल, लेखकाची या कवीची पद्धत कशी आहे, कोणत्या प्रकारच्या भाषेमध्ये यांनी वर्णन केलेलं. आपण पाहिलं सगळी वकिली भाषा आहे, लॉयरची लँग्वेज आहे आणि कोणत्या पद्धतीने यांनी सादरीकरण केलेलं आहे त्याच्याबद्दल. त्यानंतर चौथा मुद्दा आपला असेल विद्यार्थी मित्रांनो की याच्याबद्दल काही विशेष स्पेशल फीचर्स काय आहे, काही वेगळं पण आहे का. कारण अभ्यासक्रमामध्ये ज्या निवडक कविता आलेल्या आहेत आपल्या, तेवढंच साहित्य आहे का जगात? मुळीच नाही. जगामध्ये जे अथांग असं सागर आहे साहित्याचा, त्या अथांग सागरातून काही मोती वेचून आणलेले आहेत आणि ते जे मोती आहे त्या अथांग सागरातून आलेले आहेत. म्हणजे ते मोती त्या सागरापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत, महान आहेत. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकक्रमामध्ये असणारी जी कविता आहे, जी पहाट आहे, जे स्टोरीज आहे, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जगाचं ज्ञान आहे, जगातील सर्व साहित्यातून निवडून आणलेलं अतिशय उच्च आणि अतिशय उत्तम प्रतीचं साहित्य आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून याचं काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे, नॉव्हेल्टीज काय आहे आणि फोकसिंग एलिमेंट याच्यामधले कोणते आहेत याचा विचार आज आपण करणार आहोत. नंतर मी वाचल्यानंतर, पाचवा मुद्दा आपला, ही कविता वाचल्यानंतर माझ्यामध्ये कोणत्या मूल्यांचा विकास झाला पाहिजे, काय डेव्हलपमेंट असली पाहिजे, या कवितेने मला काय मेसेज दिलेला आहे, काय संदेश दिलेला आहे त्याच्याबद्दल आहे. आणि सहावा मुद्दा असेल आपला ओपिनियन, तुमचं युअर ओपिनियन अबाउट द पोएम. त्या कवितेबद्दल तुमचं काय मत आहे याच्याबद्दल आपल्याला आता सादर करायचं आहे. तर आपण याची सुरुवात करू. कवितेचं नाव सगळ्यांना माहिती आहे, द पोएम. कोणती पोएम? नोज वर्सेस आईज, दॅट इज कंपोज्ड बाय विल्यम काउपर. लक्षात ठेवण्यासाठी स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं, गाईचं आणि त्याला पर लावायचा, COWPER. इज अ सॅटॅरिकल सटायर. आपण पाहिलं की एक विडंबन आहे, टिंगल आहे, उडवलेली ज्याला म्हणतो आपण, ज्याला शालजोडीतून मारणं असं म्हणतोय, त्याला सटॅरिकल टेक ऑन द ज्युडिशियरी, जी न्यायालयीन व्यवस्था आहे त्या न्यायालयीन व्यवस्थेवर केलेला एक आघात आहे. हे झालं आपल्या कवितेबद्दल एका वाक्यात. द थीम ड्वेल्स विथ, the theme deals with or dwells on the proceedings of a court. कोर्टातल्या ज्या प्रोसिडिंग्स आहे त्या प्रोसिडिंगच्या संदर्भामध्ये चाललेली केस आहे. वेअर जजमेंट इज पास्ड विदाउट केअरफुल कन्सिडरेशन. हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे की अ जजमेंट इज पास्ड, निर्णय कसा दिला जातो, विदाउट केअरफुल कन्सिडरेशन. कुठल्याही प्रकारचा काळजीपूर्वक कन्सिडरेशन लक्षात न घेता, विचारात न घेता जो दिखता है वो कायदा आहे असं म्हणतात. पण त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे, आयडिया बिहाइंड द आयडिया, याचा विचार कोर्टात केला जात नाही आणि ते दुःख या कवीचं आहे. आणि म्हणून व्हॉट इज दिस, द जजमेंट इज पास्ड विदाउट केअरफुल कन्सिडरेशन. हा थीम झाला. नंतर आपण राईमबद्दल विचार करू, स्पीचेस, पोएटिक डिव्हायसेसबद्दल विचार करू. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज, या कवितेचं सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं की राईम स्कीम. राईम स्कीम कशी, त्याची A B अशा पद्धतीची त्याची राईम स्कीम होती. अँड इट प्रूव्स और इट प्रोव्हाइड्स अ सॉन्ग लाईक फ्लो टू द पोएम. या राईम स्कीमचा उद्देश सांगितला होता मी. का केलं जातं राईम स्कीम? कवितेला ताल, लय,
आणि रिदम क्रिएट करण्यासाठी कवी विशिष्ट प्रकारची मांडणी करतो, रचना करतो आणि त्याच्यातून राईम स्कीम डेव्हलप करतो. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज A-B-A-B and provides a song-like flow to the poem. The notable feature, ज्याचे जे विशेष उल्लेखनीय फीचर आहे ना ऑफ द पोएम आर द यूज ऑफ इमेजरी. कोणकोणत्या इमेजरी वापरला आहे? नोज व्हर्सेस आईज आणि इयर, टंग, हे सेन्सरी ऑर्गन्स, संवेदनक्षम जे आपले ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचा वापर केलेला आहे. त्याला इमेजरी म्हटले आपण. यूज ऑफ, मी तर म्हणेल deliberate and aptly use of imagery as well as simile, personification and inversion. त्यावेळेला राईम स्कीम आली त्यावेळेला इन्व्हर्शन आलं, कारण वाक्याची जुळवणी करताना, यमकाची जुळवणी करताना वाक्य फिरवले जातात आणि म्हणून त्या पद्धतीने याच्यामध्ये 100% इन्व्हर्शन असतो जिथे या राईमचा वापर केला जातो. म्हणून राईम आणि इन्व्हर्शन साईड बाय साईड सोबत चालत असतात. While inversion has been used to maintain the rhyme scheme, rhyme scheme maintain करण्यासाठी काय वापरलं आहे? Inversion. And add to the poet effect, poetry helps to paint a vivid picture of the court setting. कोर्टाचं सेटिंग मेन्शन करण्यासाठी, कोर्टाचं सेटिंग व्यक्त करण्यासाठी ज्या इमेजरी वापरलं आहे ना त्या महत्त्वाच्या मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट प्ले करणार आहेत. म्हणून कोर्ट सेटिंग इन द माइंड्स ऑफ द रीडर्स, म्हणजे वाचकांच्या मनामध्ये कोर्टाचं सेटिंग डेव्हलप करण्यासाठी या प्रकारची रचना कवीने करून टाकलेली आहे. द हायलाईट ऑफ द पोएम इज द पर्सॉनिफिकेशन ऑफ आईज, नोज अँड टंग. आपण पाहिलं की या कवितेमध्ये हे तिघं वादविवाद करत आहे. एक लॉयर आहे, एक आरोपी आहे, एक फिर्यादी आहे, दुसरा शेवटचा कॉमेंट देणार आहे. तर यांना पर्सन लाईक ट्रीट केलेलं आहे, ॲज इफ दे आर पर्सन अँड दे आर क्वारलिंग, दे आर प्रेझेंटिंग देअर क्वारल, दे आर प्रेझेंटिंग देअर FIR इन द कोर्ट अँड द ओपिनियन गिव्हन बाय द अनादर सेन्सरी ऑर्गन प्रूव्स दॅट दे आर ह्युमन बिईंग्स. ते मानवी आहेत आणि मानवासारखं वर्तन करत आहेत. दॅट्स वाय डेलिबरेट अँड ॲप्ट यूज ऑफ पर्सॉनिफिकेशन. The highlight of the poem is the personification of eyes, nose and tongue. The characters assigned to each one of them are perfectly fitting. आणि अतिशय छानपैकी परफेक्ट फिट केलेले अँड ॲड टू द ह्युमरस नेचर ऑफ द पोएम. आणि कवितेचं जे ह्युमरस नेचर आहे, विनोदी शैली आहे, त्या विनोदी शैलीसाठी विशेष करून याचा वापर केलेला आहे. Though the poem is mockery, MOCK, मॉक म्हणजे टिंगल करणे, सटायर करणे, थट्टा मस्करी करणे. Though the poem is a mockery of the legal system, कायदेशीर पद्धतीवर हा मोठा एक आघात आहे. The message is to highlight the general pitfall of selective hearing and warn the reader to exercise good judgment. अपेक्षा काय केलेली ती नीट आहे का? की गुड जजमेंटची अपेक्षा केलेली आहे, चांगल्या सिलेक्टिव्ह लोकांनी तरी कमीत कमी. कारण कोर्टामध्ये जे लोक आहेत, जज आहे, लॉयर आहे, दे आर सिलेक्टेड पर्सन्स. वाय दे आर सिलेक्टेड पर्सन? बिकॉज दे आर लर्नेड, दे आर एक्सपिरियन्स्ड होल्डर्स. दॅट्स वाय दे शुड डिसाईड द केस प्रॉपरली. सामान्यांकडून अपेक्षा नाही करते कवी, सामान्य त्यांनी वापरलेच नाही एक्झाम्पल्स म्हणून. हे जे समाजातले निवडक पदाधिकारी, समाजाचे प्रतिनिधी आहे, यांच्याकडून समाज अपेक्षा करतो आहे, त्यांनी तरी कसं वागलं पाहिजे याची अपेक्षा या कवितेतून कवी व्यक्त करतो आहे. म्हणजे त्या सटायर करण्याच्या मागची भूमिका ती आहे. Though the poem is a mockery of the legal system, the message is to highlight the general pitfall म्हणजे अधपतन, pitfalls of selective hearing and warn the reader. वाचकांना काय वॉर्न केलेलं आहे? टू एक्झरसाइज गुड जजमेंट. कुठल्याही गोष्टीचा न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी जर आपल्यावर आली मित्रांनो, तर शांततेनं ऐकून घ्यायचं, सारासार विचार करायचा. प्रत्येक बोलणारा खरंच आहे असं नसतं. प्रत्येक बोलणारा हा खरंच बोलतो असं जर असतं तर कोर्टातल्या दोन्ही लोकांचं खरंच आहे
असं समजून वाद कधी मिटलेच नसते. त्याच्यामुळे कोणाचं खरं आहे, जरी पुरावा असेल तरी पुरावा हा सत्य परिस्थितीवर आधारित आहे का याच्यातून आणखी काही वेगळं सांगायचं आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षणाचा जो खरा अर्थ आहे तो याच्यातून अभिप्रेत केलेला आहे की कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना तुम्ही शांततेनं विचारपूर्वक योग्य पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून कोणाचं आपल्याकडून नुकसान होता कामा नये. फायदा नाही झाला तरी चालेल, परंतु नुकसान कोणाचं होता कामा नये. म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये 99 गुन्हेगार सुटले तरी चालतात, परंतु एका सामान्य नागरिकाला शिक्षा होऊ नये याची काळजी घेतली जाते. तशीच काळजी घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा या कवितेतून व्यक्त केली. द पोएम ऑल्सो रिव्हील्स द फेल्युअर ऑफ द लीगल सिस्टीम इन डिलिव्हरिंग जस्टिस. न्यायनिवाडा करताना जो जस्टिस देताना जी फेल्युअर आहे त्या फेल्युअर अटॅक केलेला आहे. दिस इज पर्टिक्युलरली ऑब्वियस इन द लाईन्स. कोणत्या लाईनमधून ती लाईन पण आपल्याला कोट करून लिहायची असते. ती लाईन आहे, देन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ. लॉयरनं काय केली, साईड शिफ्ट करून टाकले. जो नाकाच्या बाजूने बोलत होता तो डोळ्याच्या बाजूने बोलायला लागला, जो डोळ्याच्या बाजूने बोलत होता त्यांनी नाकाच्या बाजूने. म्हणजे त्यांचा काही ताळमेळच नाही. पैशासाठी काही पण करतात, कोणाची बाजू घेतात. समजा एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे, तो गुन्हा घडलेला आहे, एक व्यक्ती त्या वकिलाकडे गेली. वकिलाने सांगितलं की मी 2000 रुपये फीस चार्ज करेल पर डे, पटत असलं तर या. ॲक्च्युली तो निरपराध माणूस आहे. तो वकील लावणार आहे की बाबा माझ्यावर अशा पद्धतीची खोटी नाटी केस केलेली आहे आणि तुम्ही माझ्या बाजूने लढा. त्यांनी सांगितलं 2000 रुपये घेईल. त्याने विचार केला की नाही, इतके ते मी देऊ शकत नाही. तो जात नाही तेवढ्यात ज्याने आरोप केलेला आहे ती व्यक्ती त्या वकिलाकडे आली. त्यांनी सांगितलं 2000 का मी 2500 देतो, 500 रुपये शिल्लक देतो, माझ्या बाजूने लढा. तो वकील तयार झाला. व्हॉट इज दिस? तर ते केवळ पैशासाठी केलेली ही व्यावहारिक वागणूक आहे. म्हणून कवीला सांगायचं आहे की जे कोट केलेलं वाक्य आहे, देन शिफ्टिंग हिज साईड. काय केलं त्याने? साईड शिफ्ट केली. ॲज अ लॉयर नोज हाऊ अँड व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. हे जे वाक्य आहे हे वाक्य वकिलाच्या वागणुकीवर अटॅक करणार आहे. द आयरनी ऑफ द पोएम इज दॅट द जजमेंट वॉज मेड इन द फेवर ऑफ वन. जजमेंट कोणाच्या बाजून आलं? नाकाच्या. निर्णय कोणाच्या बाजून आला? नाकाच्या. योग्य आहे का? नाही. चष्मा कोणाचा आहे? डोळ्याचा आहे. निर्णय काय झाला की ज्या वेळेला चष्मा नाकावर असेल तेव्हा डोळे बंद असले पाहिजे, कारण चष्मा डोळ्यांचा नाही. हे काय म्हणजे या पद्धतीनं दिलं गेलं. ही आयरनी आहे. द आयरनी ऑफ द पोएम इज दॅट द जजमेंट वॉज मेड इन फेवर ऑफ वन हू हॅज नो यूज. ज्याला काही उपयोग नाही आहे या पद्धतीत. दॅट इज द नोज. इन अ कोर्ट ऑफ जस्टिस इनजस्टिस वॉज सर्व टू द आयज. जस्टिस समोरच म्हणजे न्यायाधीशासमोरच त्याच्यावर इनजस्टिस होतो आहे आणि ही अतिशय दुर्दैवाची घटना त्याच्याकरता आहे मित्रांनो. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडून कोणावरही अन्याय होता कामा नये या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं सामान्य नागरिक म्हणून एक चांगलीच भूमिका आपण निभावू शकतो. इन द कोर्ट ऑफ जस्टिस इनजस्टिस वॉज सर्व टू द आईज. ओव्हरऑल आता एकंदरीत कविता सिरियस नाही आहे, पण सिरियस करायला लावते, गांभीर्यपूर्वक विचार करायला लावते की न्यायनिवाडा करताना कशा पद्धतीने न्यायनिवाडा केला पाहिजे. कोणी पॉवरफुल व्यक्ती असेल, आता समाजामध्ये घडतं आहे मित्रांनो, आपण त्याला थांबवू शकत नाही. काही ठिकाणी घडतं आहे, काही गुन्हेगार असतात ते मोकाट सोडले जातात आणि सामान्य नागरिकांना शिक्षा होते. असे अनेक केसेस आपण पाहतो आहे. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेवरचा विश्वास सामान्य नागरिकांचा उडाला लागलेला आहे, अशी परिस्थिती घडत आहे. न्यायालयाचा दुरुपयोग करणारी सरकारं जर असतील तर ती सरकारं हुकूमशाही पद्धतीकडे वाटचाल करत आहेत असं दिसतं आहे. मी कोणाबद्दल बोलतो हे सुज्ञ वाचकांना, सुज्ञ ऐकणाऱ्यांना कळणारच आहे. मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही, परंतु कवितेचा जो आशय आहे, कवितेचा जो विषय आहे आणि कवितेचा जो मेसेज आहे, तो मेसेज हाच आहे की समाज जर सुदृढ करायचा असेल, समाजाला जर चांगल्या रीतीने घडवायचा असेल, तर ज्या ठिकाणी बसलेली जी जबाबदार पदाधिकारी मंडळी आहे त्या जबाबदार पदाधिकारी मंडळींनी जरा काळजीपूर्वक वागलं पाहिजे ना. हाय म्हणून एकंदरीत काय, दो द पोएम इज फनी, कविता दिसायला फनी आहे, बट लॅटर
ऑन क्लोजर लुक जर काळजीपूर्वक पाहिला आपण, द डेप्थ ऑफ द पोएम इज टू मच टू ओपन द आईज ऑफ द रीडर्स अँड द सोसायटी. समाजाची आणि वाचकांची दृष्टी उघडण्याचं काम जर कोणी करत असेल तर ही कविता करते. आणि म्हणून तुमच्यासाठी एक विशिष्ट मेसेज घेऊन आलेली कविता आहे. अशा पद्धतीचं हे ॲप्रिसिएशन आपण सगळ्यांनी छानपैकी लिहून काढायचं आहे. मी तुम्हाला डिटेलमधल्या नोट्स पण देणार. हे शांततेनं ऐका, वारंवार ऐका आणि दिलेल्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. गुड डे.